सुरुवात झालेली आहे. पहिला स्पीड ब्रेकर उडवला मी. ॲक्च्युली उडवला पण नाही. ठीक आहे, रेकॉर्डिंग होते. ओके ठीक आहे, होते रेकॉर्डिंग. बघूया आता 3 वाजलेत. घरातून निघालो आहे. बाकीचे आता निघता येतच. ॲक्च्युली मला जरा लवकरच निघायचं होतं कारण की लेट होणार त्याच्यामुळे. ठीक आहे, नंतर मग विचार केला जाऊ त्यांच्यासोबतच निघतो. 2 वाजता निघणार होतो, 1 तास लेट झाला आहे. ॲक्च्युली माझा प्लॅन 1चा निघायचा होता. हे लोक 2 बोलत होते पण 2पेक्षा पण पुढे गेले 1 तास. ठीक आहे, चला पुढे तुम्हाला जर हायवेला भेटतो चांगल्या रस्त्यावर. ठीक आहे, पोचलो आहे मी. इथेच मी ऑफिसला येतो त्या साईडला, तिकडे स्टेशनच्या वरच आहे. इकडे रस्त्यावर ट्रॅफिक तर आहेच आणि खड्डे पण आहेत. इथे पोचायला 3:15 वाजले आणि इथून आय थिंक अर्धा तास तरी मला 15-20 मिनटं तरी पकडूनच चालतो आहे मी. ट्रॅफिक बघायचं किती, आणि एवढं ऊन पण एवढं आहे ना, बापरे. माझ्या सर्कलजवळ आलो आहे, तर इथे बघू शकता ट्रॅफिक किती आहे ती. आणि आता वाजले 3:25, जवळपास 20-25 मिनटं लागली ते यायला. ट्रॅफिकमध्ये दाखवण्यासारखं तर तसं काहीच नाही आहे, त्याच्यामुळे चला बाय, पुढे भेटू. आपण लागलो आहे JNPT रोडला आणि इथे आता बघ ट्रॅकची गर्दी किती बघू शकता तुम्ही लोक. आता हे लोक तर आता ट्रॅफिकमध्ये अडकून राहतील, त्यांना आय थिंक सो लेट होईल वाटतं. तर माझी तर बाईक आहे त्याच्यामुळे मी कुठून पण काढू शकतो, पण त्यांची आता कशी 4 व्हीलर आहे, सो त्यांना जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. टच झालं, स्टार्ट झालं आता मुंबई हायवे. पळसे फाटाला पण ट्रॅफिक खूप होती आणि वरून ऊन. आता बघूया रस्त्याची कंडिशन कशी आहे ती, पण आज जरा मला ट्रक जास्तच दिसतात. मागे पण ट्रॅफिक जॅम होती, ते काय रस्त्याचं काम चालू होतं की कशामुळे काय माहिती. तिकडे बघा आता गोप्रोमध्ये दिसतोय की नाही माहिती नाही, तिकडे कर्नाळा फोर्टचा तो सुळका दिसतो. बघा, त्याला आपण सध्या रोडवर फोकस करूया, कारण की आता इथे 4 वाजलेत आणि आपण अजून पण वडखळला पोचलेलो नाही आहेत, किंवा आपण अजून कर्नाळ्याला पण नाही पोचलो. म्हणजे विचार करा आपल्याला किती लेट झाले. आणि त्यात हे रस्त्यावरचे खड्डे, एवढून अचानक मध्ये स्पीड ब्रेकर येत आहेत.
तो बघा इकडे रस्त्यातच एक आता ट्रक उभा आहे. ट्रकवाल्यांमुळे ॲक्च्युली जास्त ट्रॅफिक होते. कुठून पण कसे पण चालतात, कुठे थांबवतात. असे प्रॉपर एक जागा दिली पाहिजे. आता तो बघा, तो ट्रक बघा, आता मागे ते कंटेनर लोडिंगचं आहे, त्याच्यामुळे इथूनच टर्न घेऊन जातो आहे आणि रिस्की खूप आहे. रेकॉर्डिंग होतंय की नाही? कर्नाळ फोर्टचा रस्ता चालू झाला. इकडे पण ट्रॅफिकच आहे. अरे हे लोक इथे पोचले काय? हे आले कधी पण? पळवायला नको, नाहीतर उगाच हे लोक मला एक करतील. मला वाटलं लोक मागे राहिले, पण तर माझ्या पुढे होते. अरे बरोबर होतं, कॅमेऱ्याचं चेक करायला थांबलेलो, त्याच्यामुळे ते झालंच नाही. उन्हाचा त्रास होतोय. रस्ते आहेत मस्त, पण हे खालीवर आहेत, प्लेन नाही आहेत. हे कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा हाच एक प्रॉब्लेम असतो. गाडी त्यांना नुसती वॉबल होते. बघा माझी फॅमिली त्या पुढे जी व्हाईट कलरची कार दिसते ना, कॅरेन्स, त्यात आहे. आणि मी त्यांच्या मागून
रेलचा पहिला टोल आला. लोकांचं लक्ष नाही वाटतं. रेसला होतंय वाटतं. आपला वडखळचा बायपास स्टार्ट होतो आहे. याची कंडिशन कशी आहे काय माहिती. मागच्या वेळेस ठीक होती पण मध्ये मध्ये ना असे खराब रस्ते होते. ते फुटेज कशी येते अजून ते चेक पण नाही करत कशी रेकॉर्डिंग होते काय होतं आहे. कुठे थांबून केलं पाहिजे. स्टार्टिंगलाच हे बघा किती मस्त वाटतंय ना. आज भावाला काय झालं आहे काय माहिती. नुसती गाडी पळवतो. तरी आहेत रस्त्यावर खड्डे वगैरे तर आहेतच. हो कोकण रेल्वे किती पुढे गेला. इथपर्यंत तरी रस्ते बऱ्यापैकी आहेत. आता वडखळच्या पुढे कसे येतात ते बघणार. वाचलो बाबा. तर गाडी उडालीच असते. हे असे अचानकमध्येच रस्त्यात खड्डे येतात. त्याच्यामुळे गाडी पळवायला पण भीती वाटते. तर ती कशी 4 व्हीलर आहे ठीक आहे खड्ड्यात आपली. पण माझं कसं मी खड्ड्यात आपटलो तर ॲक्सिडेंट होईल. पुढे इथपर्यंत तरी चांगलेच आहेत मस्तच. पावसाळ्यात तर तीच कंडिशन होणार आहे. कुठे जायचं ओके ड्रायव्हर जनते असं आहे.
लोखंडला पोचलो. जो लेफ्ट साईडचा रस्ता दिसतोय ना, तिकडून पालीचा गणपती आणि पुण्याला जायला रस्ता आहे. लास्ट टाईम जेव्हा आलेलो ना, हा रस्ता खूपच खराब होता. चांगला केला आहे रस्ता. इथून आय थिंक सो 5:45 तरी माणगावला पोचलो पाहिजे. बघा रस्त्यावर कुत्रा आहे. हे लोक कुठे राहिले काय माहिती. मागे गेलेत की पुढे गेलेत. आता जस्ट कोलाड गेलो मागे. कोलाडला पण ब्रिजचं काम जोरात चालू आहे. पण रस्त्यांचं काय तरी ठीक आहेत. रस्ते बऱ्याच मस्त चांगले झालेत तरी. ते काय कोलाड स्टेशन आहे की काय? हां, कोलाड स्टेशन होतं. लास्ट टाइम मला व्हिडिओ एंड करता आला नाही, कारण की पोचता पोचता गोप्रोची बॅटरीच डाऊन झाली. माझ्याकडे 2 गोप्रोच्या बॅटरीज आहेत, पण दोन्ही पण डाऊन झालेले. चार्जिंग करायला मिळालंच नाही. ठीक आहे, थंडी एवढी तर नाही आहे गावी जेवढी एक्सपेक्ट केलेली तेवढी. बघू आता बाईकवर पण एवढी थंडी लागत नाही आहे. आता वाजले 7:45. आता ऊन पण नाही यायला चालू झाले.
इथूनच रिटर्न जाऊया. जास्त पुढे जाण्यात पण काही अर्थ नाही आहे. आता सूर्य समोरच आले. समोर तर काहीच दिसत नाहीये. आता थंडी लागते. स्पीड वाढवल्यावर हात थंड पडले. पाखरांना बघा जरा. तो घर तिकडे, तो मामाचं घर. चला आता जरा गेट ओपन करूया.